जर तुम्ही अगदी 20 मिनिटांमध्ये झटपट होणारी घरच्या घरी चटपटीत अशी ही पाणीपुरी एकदा बनवलीत ना, तर बाहेरून ठेलेवाल्याची पाणीपुरी खायचंच विसरून जाल. घरच्या घरी मस्त चटपटीत अशी पाणीपुरी बनवून खाल. तर त्यासाठी इथे मी एका कुकरमध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा मध्यम आकाराचा घालायचा आहे. लालसर झाला की पाव चमचा हिंग, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचा, मिनिटभर परतून घ्यायचं. यामध्ये 1 वाटी भिजवलेला पिवळा वाटाणा घालायचा आहे, 1 मध्यम आकाराचा बटाटा कट करून घालायचा आहे, मिनिटभर परतून घ्यायचं. त्यानंतर 2 ग्लास यामध्ये पाणी घालायचं, झाकण ठेवून 4 ते 5 शिट्टे येऊ द्यायचे आहे. चवीपुरतं मीठ सुद्धा त्यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर चटणीसाठी येते मी मुठभर कोथिंबीर, मुठभर पुदिना, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 1.5 चमचे भाजलेले जिरे, पाणी घालायचं आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं. मिश्रण गाळून घ्यायचं. यामध्ये गूळ किंवा साखर गोडव्यासाठी घालू शकता. चिंचेचं पाणी अर्धी वाटी घातलेलं आहे, 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. चमचाभर चाट मसाला घालायचा, अर्धा चमचा काळा मीठ, चवीपुरतं मीठ घालायचं. चांगलं मिक्स करायचं. चटपटीत आंबट गोड तिखट पाणीपुरीचं पाणी तयार आहे. रगडा सुद्धा तयार आहे. वरती बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची आणि मग काय मस्त ठेला लावायचा. पाणीपुरीच्या पाणीवर थोडीशी बुंदी घातलेली आहे आणि मस्त पाणीपुरी एन्जॉय करायची. मग वाट कसली पाहताय? पटकन नवनवीन रेसिपींसाठी फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका.